नमस्कार. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित 9 दिवस जल्लोष नवरात्रीचा उपक्रम अंतर्गत मी वर्षा फटकाळे सर्वांचे स्वागत करते. आजची 5वी माळ. आजच्या उपक्रमासाठी देखील समूहातर्फे सर्व सारस्वत आपल्या सुंदर काव्यपुष्प देवीच्या चरणी अर्पण करणार आहेत. आजची देवी आहे स्कंदमाता. स्कंदमातेचे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे. स्कंदमाता कुमार कार्तिकेय यांची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेय यांना स्कंद असे म्हटले जाते. कुमार कार्तिकेय यांनी देवासूर संग्रामात सेनापतीपद सांभाळले होते. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय हे मातेसोबतच आहेत. देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे. या दिवशी देवीचे पंचोपचार पूजन करावे. या व्रताने दीर्घायुष्य प्राप्त होते. घरात सुख शांतता नांदते. देवीला सौभाग्यालंकार समर्पित करावे. लाल रंगाचे पुष्प व्हावे, अक्षदा व्हाव्या. तसेच देवीला पिवळा रंग अतिप्रिय असल्यामुळे नैवेद्य आणि पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा समावेश करावा. अशाच सुंदर विचारांनी गुंफलेले पहिले भक्तिमय काव्यपुष्प कवयित्री अरुणा ह्या तुळजापूरच्या भवानी मातेला अर्पण करीत आहेत. त्यांचे स्वागत आहे. नमस्कार. शोध अस्तित्वाचा साहित्य समूह नवरात्रोत्सव विशेष अंतर्गत मी अरुणाताई जाधव माझी स्वलिखित रचना सादर करत आहे. तुळजापुरी डोंगरावरी भवानी देवीची नगरी, नवरात्रीचा 9 दिवस दुमदुमली गजरी. तुळजापुरी डोंगरावरी भवानी देवीची नगरी, नवरात्रीचा 9 दिवस दुमदुमली गजरी. उदो बोला उदो, उदो बोला उदो, उदो बोला उदो भवानी देवीचा उदो बोला उदो. महिषासूर दैत्य माजला आर्त साद घातली, भक्त रक्षणा त्वरित धावली सिंहारूढ माऊली. महिषासूर दैत्य माजला साद आर्त घातली, भक्त रक्षणा त्वरित धावली सिंहारूढ माऊली. उदो बोला उदो, उदो बोला उदो, उदो बोला उदो भवानी देवीचा उदो बोला उदो. अष्टभुजा त्रिपुर सुंदरी अष्टायुध धारण करी, कडकडली दामिनी जणू विजे समकोसळली. अष्टभुजा त्रिपुर सुंदरी अष्टायुध धारण करी, कडकडली दामिनी जणू विजे समकोसळली. उदो बोला उदो, उदो बोला उदो, उदो बोला उदो, उदो बोला उदो. क्रोधाने संतप्त जाहली, द्वेषाने सळसळली, डळमळली मेदिनी, जिंकली महिषासुर मर्दिनी. क्रोधाने संतप्त जाहली, द्वेषाने सळसळली, डळमळली मेदिनी, जिंकली महिषासुर मर्दिनी. उदो बोला उदो, उदो बोला उदो, उदो बोला उदो भवानी देवीचा उदो बोला उदो. शांत वायातिला कल्लोळ तीर्थी यमुना अवतरली, शक्तिशालिनी तेजस्विनी मेघडंबरी स्थापिली. शांत वायातिला कल्लोळ तीर्थी यमुना अवतरली, शक्तिशालिनी तेजस्विनी मेघडंबरी स्थापिली. उदो बोला उदो, उदो बोला उदो,
तुळजापुरी डोंगरावरी भवानी देवीची नगरी. नवरात्रीस 9 दिवस दुमदुमली गजरी. नवरात्रीस 9 दिवस दुमदुमली गजरी. धन्यवाद. अरुणा जाधवताई यांचे सादरीकरण खूपच अप्रतिम. अतिशय अलंकृत अशा शब्दांनी त्यांची रचना परिपूर्ण अशी होती. त्यांचा आवाज देखील अतिशय गोड आणि सुंदर होता. आता यापुढील रचना सादर करीत आहे संगीता महाजन, आंबेचा जोगवा. तर बघूया तर आंबेचा जोगवा किती रंगतो ते. नमस्कार, मी कवयित्री संगीता महाजन जळगाव येथून शोध अस्तित्वाचा साहित्य समूह आयोजित नवरात्र विशेष उपक्रमात यात मी माझा स्वरचित आंबेचा जोगवा गीत सादर करत आहे. उदोग अंबा आई जोगवा मागूया, उदग अंबा आई जोगवा मागूया, उदग उद 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 करूया. नवरात्री 9 दिवस जागरण, उत्साह आनंदाचे वातावरण. घट बसी घरोघरी, घट बसी घरोघरी, नवदुर्गेचे करी पूजन. उदोग अंबा आई, उदोग अंबा आई जोगवा मागूया, उदोग अंबा आईचा उद उद उद. तुळजाभोवची अंबाई जोगवा दे, तुळजाभोवची अंबाई जोगवा दे. युवा पिढीने सत्कार्याची प्रगती करून योग्य सत्कर्म करावे, घडावी देशाची उत्क्रांती. उदोग अंबाईचा, उदोग अंबा आईचा जोगवा मागूया, उदोग अंबा आईचा उद उद उद. कोल्हापूरची अंबाई जोगवा दे, कोल्हापूरची अंबाई जोगवा दे. त्रिभुवन हत्या थांबू दे, गर्भातल्या कडीला उमरू दे. जगात येऊनी जग बघू दे, शिक्षण घेऊ दे, नाव कमवू दे. ताट मानेने मुलींना जगू दे. उदोग अंबाबाईचा, उदोग अंबा आईचा जोगवा मागूया, उदोग अंबा आईचा उद उद उद. अन्नपूर्णेची देवी रोगमुक्ताचा जोगवा दे, अन्नपूर्णा देवी रोगमुक्तचा जोगवा दे. आहारातून कॅन्सर विविध रोगींना स्वस्थ आरोग्य प्रदान कर, उत्तम आरोग्य दे निरोगींना. उदोग अंबा आईचा, उदोग अंबा आईचा जोगवा मागूया, उदोग अंबा आईचा उद उद उद. शूरपुत्रांना भवानी आई जोगवा दे, शूरपुत्रांना भवानी आई जोगवा दे. सैनिकांना मिळू दे बळ, प्राण अर्पण करून लढणाऱ्यांना कष्टाचे मिळू दे फळ. उदोग अंबा आईचा, उदोग अंबा आईचा जोगवा मागूया, उदोग अंबा आईचा उद उद उद. गरीब विद्यार्थ्यांना सरस्वती देवी जोगवा दे, गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानी विद्यार्थ्यांना सरस्वती देवी जोगवा दे. चांगले उत्तम शिक्षण मिळू दे, महान यशस्वी व्यक्तिमत्व बनवू दे. देशाचे उत्तम योग्य नागरिक बनवू दे. उदोग अंबा आईचा, उदोग अंबा आईचा जोगवा दे, उदोग अंबा आईचा उद उद उद. धन दौलत देणारी लक्ष्मी जोगवा दे, धन दौलत देणारी लक्ष्मी जोगवा दे. सुख शांती नांदो महालक्ष्मी, मान सन्मान स्त्रियांना मिळू दे. घराघरातली ह्या गृहलक्ष्मी
घराघरातली ह्या गृहलक्ष्मी. उदो ग अंबा आईचा, उदो ग अंबा आईचा जोगवा मागूया. उदो ग अंबा आईचा, उदो उदो उदो. निर्मल देवीचा जोगवा दे, निर्मल देवीचा जोगवा दे. सर्व आत्मांना निर्विकार दे. परमात्म्याचा परम चैतन्य शक्तीने आत्मसाक्षात्कार दे, शक्तीने आत्मसाक्षात्कार दे. उदो ग अंबा आईचा, उदो ग अंबा आईचा जोगवा मागूया. उदो ग अंबा आईचा जोगवा मागूया. उदो ग अंबा आईचा, उदो उदो उदो. दुर्गा देवी माता जोगवा दे, दुर्गा देवी माता जोगवा दे. जीवन जगण्याची दे शक्ती, सहनशीलता समाधान दे. निस्वार्थी निर्मल प्रेमाने करते भक्ती, निस्वार्थी निर्मल प्रेमाने करते भक्ती. उदो ग अंबा आई, उदो ग अंबा आई जोगवा मागूया. उदो ग अंबा आई, उदो उदो उदो. महाकाली माते जोगवा दे, महाकाली माते जोगवा दे. फसवणूक अन्याय करणारे भ्रष्ट, राक्षस वृत्तीचा विचार करणारे दुष्ट. दुर्जनांना अहंकारी वृत्ती कर नष्ट, दुर्जनाला अहंकारी वृत्ती कर नष्ट. उदो ग अंबा आईचा, उदो ग अंबा आईचा जोगवा मागूया. उदो ग अंबा बाईचा उदय उद 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 करूया. धन्यवाद. स्वामिनी सर्व शक्तींची चैतन्य ऊर्जेचा निवास, शक्ती स्वरूप देवी अंबिका, चराचरी मांगल्य आभास. खूप सुंदर असा अंबेचा जोगवा कवयित्री संगीता महाजन यांनी सादर केला आहे. सत्कर्म घडावे, अनाथ, निराधार, पूरग्रस्त यांना मदत मिळावी, स्त्री भ्रूण हत्या थांबावी, रोगींना स्वास्थ्य प्रदान व्हावे. ताईंनी अतिशय अप्रतिम असा जोगवा मागितला आहे. आता पुढील कवयित्री माझी सखी प्रतिमा काळे सादर करत आहे करू सन्मान नारीचा. तर पाहूया नारीचा सन्मान करताना कशी शब्दपुष्प गुंफली गेली आहेत. नमस्कार, शुभ सायंकाळ. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त मी सौ प्रतिमा अरुण काळे, राहणार निगडी प्राधिकरण, पुणे 44 येथून माझी स्वरचित काव्यरचना आपणासमोर सादर करते. काव्यरचनेचे शीर्षक आहे करू सन्मान नारीचा. करू सन्मान नारीचा. करू सन्मान नारीचा तिचं विश्वाची जननी. करू सन्मान नारीचा तिचं विश्वाची जननी. शांत संस्कारी संयमी विराजते धुंदमणी. शांत संस्कारी संयमी विराजते धुंदमणी. व्यक्तिमत्व भारदस्त मुखावर हास्य गोड. व्यक्तिमत्व भारदस्त मुखावर हास्य गोड. कणखर कर्तृत्वाला जगतात नसे तोड. कणखर कर्तृत्वाला जगतात नसे तोड. दशभुजा स्वाभिमानी नारी आजची सबला. दशभुजा स्वाभिमानी नारी आजची सबला. बहुमोल कार्यवाट होडे प्रतिमा अबला. बहुमोल कार्यवाट होडे प्रतिमा अबला. करू सन्मान नारीचा पदोपदी जीवनात. करू सन्मान नारीचा पदोपदी जीवनात. एक दिनाचा सोहळा नसो कधीच कार्यात. एक दिनाचा सोहळा नसे कधीच कार्यात. वात्सल्याची मूर्ती थोर स्वयंसिद्ध स्वामिनिष्ठ. वात्सल्याची मूर्ती थोर स्वयंसिद्ध स्वामिनिष्ठ. अखंडित जीवनात कर्तव्याशी एकनिष्ठ. अखंडित जीवनात कर्तव्याशी एकनिष्ठ. बाणा प्रबळ करारी अंगी ज्ञानाचा प्रकाश. बाणा प्रबळ करारी अंगी ज्ञानाचा प्रकाश. घेता गगन भरारी होई ठेंगणे आकाश. घेता गगन भरारी होई ठेंगणे आकाश. घेई गगन भरारी सावित्रीची प्रिय लेख. घेई गगन भरारी सावित्रीची प्रिय लेख. ध्येय तिचे बलवान चमकता हिरानेक. ध्येय तिचे बलवान चमकता हिरानेक. सर्व माता भगिनींना माझ्या
या नवरात्र उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूपच सुंदर अशी काव्यरचना प्रतिमा सखीने सादर केली आहे. नारीचा सन्मान हा फक्त एक दिवसासाठी न होता तिचा सन्मान हा नेहमीच झाला पाहिजे. नारीचे कणखर व्यक्तिमत्व तसेच तिच्या कर्तृत्वाने गगन देखील ठेंगणे पडावे अशी तिची कर्तृत्वाची उंच भरारी असते, हे प्रतिमा सखीने दाखवून दिले आहे. अतिशय छान अशी रचना, सादरीकरण सुंदर. प्रतिमा सखी, तुला मनपूर्वक धन्यवाद. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आता पुढील रचना सादर करीत आहे ज्येष्ठ कवयित्री हेमलता गोडबोले. त्यांची स्वरचित रचना आहे देवीचे भजन. शोध अस्तित्वाचा साहित्य आयोजित 9 दिवस जल्लोष नवरात्रीचा या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात मी सौ हेमलता गोडबोले स्वरचित देवीचे भजन सादर करीत आहे. घागर फुंकूया ग घागर फुंकूया, घागर फुंकूया ग घागर फुंकूया, नवरात्रीच्या अष्टमीला घागर फुंकूया, घागर फुंकूया ग घागर फुंकूया, तांदळी पिठाचा मुखोटा करुनी देवी उभारूया, तांदळी पिठोचा मुखोटा करुनी देवी उभारूया, नमन करूया ग नमन करूया, घागर फुंकूया ग घागर फुंकूया, घटामध्ये ऊद भरुनी घटतो आपण हलके धरुनी, घटामध्ये ऊद भरुनी घटतो आपण हलके धरुनी, पुंकर घालूया ग पुंकर घालूया, घागर फुंकूया ग घागर फुंकूया, घटतो वरचे वरी झेलुनी देवी अंगी संचारुनी, घटतो वरचे वरी झेलुनी देवी अंगी संचारुनी, उद्घोष करूया ग उद्घोष करूया, घागर फुंकूया ग घागर फुंकूया, देवीच्या आशीर्वचने संसाराच्या प्रसन्नतेने, देवीच्या आशीर्वचने संसाराच्या प्रसन्नतेने, भान हरपूया ग भान हरपूया, घागर फुंकूया ग घागर फुंकूया, नवरात्रीच्या अष्टमीला घागर फुंकूया, नवरात्रीच्या अष्टमीला घागर फुंकूया. अतिशय सुंदर असे भजन ज्येष्ठ कवयित्री हेमलता गोडबोले यांनी सादर केले आहे. घागर फुंकूया या शीर्षकाला समर्पक आणि सार्थक अशी त्यांची रचना होती. सादरीकरण देखील फारच अप्रतिम. त्यांनी देवीकडे जे मागणे मागितले आहे ते त्यांचे नक्की पूर्ण हो ही सदिच्छा. ताई, तुमच्या ह्या वाटचालीसाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमचे धन्यवाद. आता यापुढील सादरीकरण कवयित्री अनुराधा उपासे यांचे असणार आहे. जशी एका भक्ताला देवीच्या दर्शनाची ओढ लागते आणि भक्त आईच्या दर्शनासाठी हृदयापासून साथ घालतो, अशीच अनुराधा ताईंची रचना ओढ दर्शनाची लागली ग आई तुमच्या पुढे प्रस्तुत आहे. नमस्कार. शोध अस्तित्वाचा साहित्य समूह आयोजित नवरात्र विशेष देवीचा जागर या उपक्रमासाठी मी सौ अनुराधा रत्नाकर उपासे मंगरुळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिवहून माझं एक स्वरचित भक्तिगीत सादर करीत आहे. गीताचे बोल आहेत. ओढ दर्शनाची लागली गाय, ओढ दर्शनाची लागली गाय, आदी शक्ती आदी माया सकलांची तूच आई, तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली ग आई, तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली ग आई, पायी पायी आले आज अंबे तुझ्या दर्शनाला, हर्ष किती झाला मनी पाहताच कळसाला,
कशी वाट काढू आता गर्दीतून सांग आई, तुझ्या दर्शनाची मला लागली ग झाली घाई. मन शांत झाले माझे येता तुझ्या गाभाऱ्यात, उदो उदोचा गजर घुमतो ग मंदिरात. तुझे मुख पाहण्याची जगदंबे मला घाई, तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली ग आई. खण नारळाची ओटी आणली मी तुझला, साडी चोळी हिरवी पुरणपोळी नैवेद्याला. साठवले रूप तुझे अंतरात ठाई ठाई, तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली ग आई. लीन तुझ्या ग चरणी झाले तुळजा भवानी, ठेव सर्वांनाच आई सुखी आणि समाधानी. नको घोर चिंता काही, नको काही रोग राई, तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली ग आई. आदी शक्ती आदी माया सकलांची तूच आई, तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली ग आई. मी शरण तुला जगदंबे मा, मी शरण तुला जगदंबे मा. अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा. मी शरण तुला जगदंबे मा. आदिशक्ती महादुर्गा ब्रह्मांडात सर्वोच्च शक्ती स्वरूप आहे. तिचे रूप शक्ती, सौंदर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. अशा ह्या जगन्मातेच्या दर्शनासाठी आसुसलेल्या एका भक्ताच्या मुखातून निघालेले हे भक्तिगीत अतिशय सुंदर, भावपूर्ण असे होते. सादरीकरण देखील फारच अप्रतिम. अनुराधाताई, तुमचे मनपूर्वक धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्री गुपित स्वरूपात साजऱ्या होतात. दर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत पवित्र आणि शुभ असतात. नवरात्रात केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समाधान, कीर्ती, मान सन्मान, धनवैभव सर्व प्राप्त होत असते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते अशी मान्यता आहे. त्यामुळे ही नवरात्र आपणा सर्वांवर नवदुर्गेची कृपा व्हावी अशी सदिच्छा देऊन मी आपला निरोप घेते. धन्यवाद.